आणि आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी। राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे। आज जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली। शेती पिकांसाठी कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, ते 36 जिल्ह्यापैकी जवळपास 16 जिल्ह्यामध्ये कर्जमाफीचे 1.5 लाख रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मागच्या आठवड्यापासून आता जमा झाले आहेत। परंतु अजून पण असे 20 जिल्हे बाकी आहेत, त्यांना कर्जमाफीचा 1 रुपया सुद्धा अजून त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आलेला नाही। शेतकरी प्रतीक्षेत आहेत की आम्हाला अपात्र यादीत तर टाकलं नाही ना, असं अनेक शेतकरी चिंतेमध्ये आहेत। मग नेमकं कर्जमाफीचे पैसे तुम्हाला आलेत का नाही, कोणत्या जिल्ह्यामध्ये कधीपर्यंत कर्जमाफीचे पैसे ह्या ठिकाणी आता वाटप करणार आहेत, मुख्यमंत्र्यांनी ह्याबद्दल काय सांगितलंय, तसेच तुमच्या काही चुका ह्या ठिकाणी झाल्यात का, सरकारने आणि ह्या ठिकाणी कोणत्या नवीन अटी घातल्या आहेत का, याबद्दल सविस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघणार आहोत। बघा, यावरती आता मुख्यमंत्री बोलताना काल पत्रकार परिषद झाली आणि पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना 5 प्रश्न विचारले की शेतकरी आतुरतेने वाट बघू लागलेत। तुम्ही शब्द दिला होता की 30 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती कर्जाचे पैसे ह्या ठिकाणी आम्ही टाकणार, परंतु जून गेला, जुलै गेला, तरी सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कर्जाचे पैसे ह्या ठिकाणी जमा झाले नव्हते। त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी मागच्या आठवड्यामध्ये प्रत्येक शेतकरी बांधवांना आपल्या बँकेमध्ये ही 3 कामे करायला सांगितले आहेत, परंतु शेतकरी बांधवांनी अजून पण ही 3 महत्त्वाची कामे जाऊन केली नाहीत आणि त्यामुळे सरकारने तिकडून पैसे सोडून पण अनेक शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे आता जमा झाले नाहीत। तर शेतकरी बांधवांना नेमकं काय कामे करायचे आहेत हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता सविस्तरपणे बघणार आहोत। त्यामुळे तुमचा हा महत्त्वाचा वेळ 2 मिनिटांसाठी इथे द्या। शेती पिकांसाठी तुमचं कर्ज ह्या ठिकाणी नेमकं कोणत्या वर्षी काढून ठेवलंय आणि सरकार कर्जमाफी नेमकं किती तारखेपर्यंत सविस्तर 1.5 लाख रुपये तुमच्या खात्यावरती आता जमा करेल, ह्या प्रतीक्षेत तुम्ही जे आहेत, म्हणजे आमच्या खात्यावरती 1.5 लाख रुपये कधी जमा होतील किंवा आमचं कर्ज हे जे आहे ते नेमकं ह्या ठिकाणी कोणत्या तारखेपर्यंत आमचं माफ होईल, या ठिकाणी तुम्ही प्रतीक्षेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण जवळपास 30% शेतकरी बांधवांना कर्जाची रक्कम बँकेच्या खात्यावरती आतापर्यंत मिळाल्या। जर तुम्हाला अजून पण कर्जाची रक्कम मिळाली नसेल तर सरकारच्या माध्यमातून नेमके काय कामे करायला सांगितले आहेत, कोणकोणती कामे तुम्हाला अर्जंटमध्ये आत्ताच्या आत्ता करायची आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये कधीपर्यंत अर्जाचे पैसे थेट बँकेच्या खात्यावरती जमा होतील, नेमकं कोणत्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होतील। कारण काही बँकेचा स्वतःचा IFSC कोड नसल्याने, तसेच काही बँकांचा सर्व्हर कायमचा डाऊन येत असल्याने अनेक बँकांमध्ये सरकारने तिकडून कर्जाचे पैसे सोडून पण आता जमा देखील झाले नाहीत। मग तुम्हाला नेमका आता काय कामे करायचे आहेत, बँकेमध्ये जाऊन कोणती 3 ते 4 कामे अर्जंटमध्ये करायचे आहेत, सर्व काही अपडेट आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, शेती पिकांसाठी जर तुम्ही आता कोणत्याही बँकेतून कर्ज काढून ठेवलं असेल आणि कर्जाची रक्कम जर तुम्हाला अजून पण या ठिकाणी प्राप्त झाली नसेल तर इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे। 15 जुलै पासून कर्जाची रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून वितरित करायला सरकारने या ठिकाणी सुरुवात आता केलेली आहे। त्यामुळे शेतकरी आता कर्जमाफीबद्दल जी महत्त्वाची माहिती आहे ती अजूनपर्यंत शेतकऱ्यांना आता पूर्णपणे समजली नव्हती। आतापर्यंत शेतकरी कर्जमाफीच्या नेमकं किती याद्या आल्या, कर्जमाफी योजनेतून कोणते शेतकरी वगळले गेलेत आणि कर्जमाफीसाठी जी अपत्राची कारणं आहेत ती नेमकी कोणती आहेत, शिवाय कर्जमाफी यादीमध्ये जर आपलं नाव या ठिकाणी अजून आलं नसेल तर त्यांचं नाव या ठिकाणी कसं आणायचं आणि आलं असेल तर नेमकं कसं शोधायचं, ह्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, शेवटपर्यंत बघा। तुमचा ह्या सर्व ठिकाणी शेतकरी बांधवांना नक्की पाठवा। बघा, मुख्यमंत्र्यांनी ह्या कर्जमाफीसाठी नाव दिलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना। यामध्ये जवळपास 56 लाखापेक्षा जास्त शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये ह्या ठिकाणी बसलेले आहेत। परंतु झालंय काय बघा शेतकरी बांधवांनो, एकूण कर्जमाफीची काही रक्कम आहे ती आहे जवळपास 40,000 कोटीच्या आसपास। आतापर्यंत ज्या काही याद्या ह्या ठिकाणी 15 दिवस झाल्या तयार झाल्या आहेत त्यामध्ये 17,05,832 इतके शेतकरी ह्या ठिकाणी कर्जमाफी योजनेमध्ये पात्र ठरले आहेत। मग अजून जे शेतकरी ह्या ठिकाणी उरलेले जवळपास 39 लाखाच्या आसपास शेतकरी ह्या ठिकाणी अजून पण कर्जमाफीचे पैसे कधी येतील यांच्या प्रतीक्षेत आहेत। ज्यांचं अजून कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे त्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे ह्याची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी पुढे सांगणार आहे। बघा, जी पहिली या शेतकऱ्यांची यादी आहे या ठिकाणी आता जाहीर झाल्या। बघा, 532 शेतकऱ्यांची यादी जाहीर झाल्या। त्यानंतर पुन्हा दुसरी यादी या ठिकाणी जाहीर झाल्या, त्यामध्ये 61,900 शेतकरी या ठिकाणी पात्र ठरले होते। त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील यादी जी आहे त्यामध्ये आता 16,96,000 शेतकऱ्यांची तिसरी यादी ह्या ठिकाणी सगळ्यात मोठी आतापर्यंत या ठिकाणी आल्या। टोटल किती यादी आहेत तर टोटल या ठिकाणी 7 याद्या आहेत। आतापर्यंत 3 याद्या या ठिकाणी आता आलेल्या आहेत। अजून 39 लाख शेतकरी या ठिकाणी बाकी आहेत।
ज्यांची नावं अजून पण कर्जमाफीच्या यादीमध्ये आलेली नाहीत. आता तुम्ही हा व्हिडिओ या ठिकाणी नेमकं कुठून बघताय हे या ठिकाणी नक्कीच सांगायचं आहे, कारण लक्षात ठेवा 15 जुलैपासून कर्जमाफीचे पैसे येऊ लागलेत. मग काही शेतकऱ्यांना आले नाहीत. मग शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय, आमच्या काय चुका झाल्यात का, आम्ही कोणती कामे या ठिकाणी करायची विसरलेत का? कारण अनेकांनी फार्मर ID कार्ड जे आहे ते चुकीच्या मार्गाने बनवलेत. सरकारच्या माध्यमातून ओरिजिनल फार्मर ID कार्ड ज्यांनी बनवलेत त्यांच्याच खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा होत असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. मग आता नेमकं किती शेतकऱ्यांच्या आणि कोणत्या जिल्ह्यांच्या कोणत्या तालुक्यातील कोणत्या गावामध्ये शेतकऱ्यांच्या यादी या ठिकाणी आलेल्या आहेत. आता महत्त्वाची गोष्ट अशी पण आहे की ज्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे, यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक आहे. म्हणजे अनेकांनी काय केलंय, कर्जमाफीची या ठिकाणी KYC वेगळी आणि बँकेची KYC या ठिकाणी वेगळी असते. बँकेची KYC कशी करायची असते तर आपलं आधार कार्ड या ठिकाणी अपडेट करून KYC करायची असते. लक्षात ठेवा, ज्यांचं नाव या ठिकाणी आलंय त्यांनी पहिल्यांदा KYC पटकन करून घ्या. KYC झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल. हे शेतकरी विसरू नका, KYC केली तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे एकदा आपलं नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आलं का व्यवस्थित चेक करायचं आहे. आता कसं चेक करायचं हे मी तुम्हाला पुढे लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे. त्यामुळे इथून पुढे 2 मिनिटं लक्ष देऊन बघा. आता पुढील टप्प्यात काय सांगितलं आहे, शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की 31 जुलैच्या आतमध्ये ह्या ठिकाणी सर्वांचे कर्ज ह्या ठिकाणी जी रक्कम आहे तर ती पूर्णपणे आपल्या बँकेत येईल असं वाटलं होतं. परंतु सरकारच्या माध्यमातून 15 ऑगस्टपर्यंत ही सर्व रक्कम आता बँकेच्या खात्यावरती जमा होईल असं सांगण्यात आलंय. म्हणजे पुढच्या ज्या याद्या आहेत तर त्या कदाचित 15 ऑगस्टच्या आतमध्ये सर्वांना आपलं 15 ऑगस्टचे जे आहे झेंडावंदन त्यांच्या आधी तुम्हाला पाहायला मिळतील. मग आपले नाव कसं तपासायचं ते बघा, तुम्हाला पुढे सांगतो. परंतु लवकर आपली KYC पूर्ण करून आता बघा, ही गोष्ट तुम्हाला समजली की आतापर्यंत किती लोकांच्या याद्या आल्यात आणि यंदा नेमकं कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आल्यात हा प्रश्न या ठिकाणी लोकांना पडलाय. मित्रांनो, कर्जमाफीच्या ज्या काही याद्या आहेत त्या तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला डाउनलोड करता येत नाहीत. कुठेही तुम्हाला डाउनलोड करायचा पर्याय देखील सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून या ठिकाणी दिलेला नाही. असं सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अफवा पसरवतात की या ठिकाणी याद्या आल्या, तुम्ही असं डाउनलोड करा. काही प्रमाणात या ठिकाणी याचं WhatsApp आहे, त्याचं Instagram आहे, चुकीच्या पद्धतीच्या PDF देखील या ठिकाणी पाठवल्या जाऊ लागल्या आहेत. आता तुम्हाला सांगतो बघा, अपात्रतेची कारणे काय आहेत. बघा, या ठिकाणी महत्त्वाचं कारण सांगण्यात आलंय, जर घरामध्ये एखादा व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरायला लागला असेल, म्हणजेच त्यांचं उत्पन्न 12 लाखांच्या वरती जर या ठिकाणी गेलेलं असेल आणि त्यांचं कर्ज या ठिकाणी असेल तर ह्या ठिकाणी योजनेमध्ये अपात्र तुम्हाला करण्यात आलंय. आता ITI रिटर्न भरणारे खूप शेतकऱ्यांना असा प्रश्न आहे की आता शेतकरी 0 RTI भरतात. म्हणजे तुम्हाला एखादं कर्ज काढायचं होतं किंवा व्यवसायासाठी कर्ज काढायचं होतं, त्यामुळे तुम्हाला ITR म्हणजे या ठिकाणी इन्कम टॅक्स भरावा लागतो. तर या ठिकाणी तुम्ही उत्पन्न दाखवता 2 लाख, 2.5 लाख, पुन्हा 4 लाख, पुन्हा 10 लाख अशी उत्पन्न या ठिकाणी शेतकऱ्यांना दाखवले. मग त्यामुळे तुम्हाला कर्ज मिळायला सोपं होतं. परंतु जर तुम्ही 0 RTR भरला असेल तर असे शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये पात्र आहेत. त्यांची नावं लवकर कर्जमाफीच्या यादीमध्ये पुढच्या 2 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ताण घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. जर तुम्ही आता ITR रिटर्न भरला असेल, तुम्हाला इन्कम टॅक्स मधील काही रक्कम भरावी लागली असेल तर असे शेतकरी कर्जमाफी योजनेतून अपात्र करण्यात आले. जे 0 RTR भरतात, 0 RTR भरतात त्यांनाच पात्र ठरवले आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता कुठलीही काळजी करू नका, कारण तुमच्या पुढच्या यादीमध्ये तुमचं नाव नक्कीच येऊ शकतं. त्यामुळे 15 ऑगस्टपर्यंत 7 याद्या जाहीर केल्या जातील, राहिलेल्या याद्या जाहीर केल्या जातील आणि त्यामध्ये तुमचं नाव 100% येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही आता कुठलीही काळजी करू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रीमंत शेतकऱ्यांच्या घरामध्ये पात्र कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.